नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलवर मी आपले सर्वांचे स्वागत करतो आहे. मित्रांनो, आपण बघू शकता आता मी सध्या आहे शेतामध्ये बघू शकता आपली आहे हे आपलं सोलार सिस्टम शेतामधलं. आणि आता सध्या जे चालू आहे बघा शेतामध्ये आपल्या विहिरीमध्ये आडव्या बोरचं काम चालू आहे. आडवे बोर घेणे चालू आहे. तर आपण गेल्या वर्षी विहिरीचं विहीर खोदकाम केलं आहे. आपण नवीन विहीर आपण खोदली व खोदल्यावर आपल्याला पाणी सांगितलेलं होतं बघा, चांगलं भरपूर काही पाणी लागेल, 25 फुटावरच पाणी लागेल म्हणून सांगितलं होतं. आम्ही 2-3 ठिकाणी विचारपूस बिंग केली, ती मशीन नवीन पाणी बघितलं होतं. पण काय माहिती आहे का, आपण पाणी जरी बघितलं आहे पण ते बघितल्यानुसार विहिरीला काही पाणी लागलेलं नाही आहे. पाणी लागलं आहे पण काहीतरी थोड्या प्रमाणात पाणी, फक्त पूर्ण विहिरीचं काम आपण जो सौदा दिलता आहे तो दिलता 20x50चा. त्या 20x50च्या सौद्यामध्ये 50 फूट झाल्यानंतर फक्त दिवसाला किती पाणी निघत असेल? एक ड्रम म्हणजे फक्त 200 लिटर पाणी निघायचं 24 तासामध्ये. 200 लिटर असं पाणी लागलं आहे बघा विहिरीला. तर त्यामुळे गेल्या वर्षी आपण विहिरीचं खोदकाम पूर्ण केलं तर ह्या वर्षी आम्ही विचारच केला की बाबा आडवे बोर टाकू, पाणी लागेल. तर आता तुम्ही आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला समोर दाखवतो मी आता की आडवे बोरचं आता काम चालू आहे. 2-3 बोर झाले ऑलरेडी, 200-200, 300 फूट टाकले आपण. तर एक थोडंफार पाणी येतं आहे काही बोरमधून, तुम्हाला मी आता या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो बघा. तुम्ही बघू शकता आता या अशा पद्धतीनं आडवं बोर घेणं काम चालू आहे. ऑलरेडी आता 3 बोर घेतलेले 150, 200, 250 फुटापर्यंत. तर त्यामधल्या हे एक दिसते तुम्हाला पाणी एक थोडं टिपकतं आहे. तर हे इथं एक बोर घेतलेला होता ऑलरेडी, तर तिथं एक थोडं पाणी येतं आहे. आणि त्याच्याच खाली एक 2 फूट खाली आम्ही डबल एक बोर घेतलेला आहे. अशा पद्धतीनं आता हे आडव्या बोरचं काम चालू आहे. आणि तुम्ही आता हे बघू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून, तुम्हाला आता मी दाखवतो आहे बघा. एक कोपऱ्यामध्ये एक दिसते बघा, एक पाईप लावलेला आहे बघा. इथं पण एक आडवा बोर टाकलेला आहे. तर एवढं पाणी लागलेलं आहे बघा. अशा पद्धतीनं आता एक पाण्याची थोडी धार चालू आहे. तर हा बोर जवळपास 150 फुटापर्यंत, 200 फुटापर्यंत टाकलेला आहे तो. आणि एक अजून एक तिसरा जो एक बोर घेतला आहे बघा, तर त्या तिसऱ्या बोरला काय थोडंसं पाझरं येतात. आणि आता हा 4 नंबरचा बोरचं या काम चालू आहे. आता हा एक 60 फुटापर्यंत गेलेला आहे. बघू एक 150-200 फुटापर्यंत आपण याला जाऊ देऊ समोर. आता हे बघा, ही बोरची जी आडवं बोरची जी मशीन आहे ती नेण्यासाठी जे किर्यान वगैरे आहे, आता हे बोरवाल्यांचे किर्यान वगैरे आपण बघू शकतो. ही जी त्यांची मोटर वगैरे वरी नेणे खाली घेणे याच्यासाठी जी वरची जी किर्यान आहे बघा. आता यांची जी यांची जी पहार आहे ती एक 5-5 फुटाची पहार आहे. आता ही पहार एक पहार संपली. आता दुसरे पहार लावायच्या तडजोडीमध्ये आता हे तुम्हाला दिसत आहे बघा. आता ही जी त्यांची मोटर ही आता मागे येते
आता हे आपलं 60 फुटापर्यंत ऑलरेडी पारी गेलेलं आहे. आता समोरची पार जी आहे ती आता लावणं चालू आहे. यांची जी पार आहे ती एक 5 फुटाची पार असते ती तुम्ही बघताय. आता हे बघा यांनी घेतली आता पहार लावण्यासाठी. बघा आता यांनी पहार आता लावलेली आहे. आता पुढील बोरचं काम आता चालू झालं आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आता आपलं आडवं बोरचं काम चालू आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नये. बघू शकता तुम्ही आता ही जी मशीन आहे ही मॅन्युअली मशीन आहे. हे बघा आता हे आपलं सोलरचं सिस्टम फिट केलेलं बघू शकता तुम्ही. बघा आता पावसाची वाट आहे आपल्याला. सगळी काही शेतं तयार पण झालेली आहे. आता पावसाची वाट बिन पाहणं चालू आहे. आता ही जी मशीन आहे आडव्या बोरची ही पूर्ण आता मॅन्युअली मशीन आहे. म्हणजे ऑटोमॅटिकली नाही, मॅन्युअली. आता बघायला पहार लावल्यानंतर मोटर तर चालू आहे, पण जी पहार समोर जाण्यासाठी तुम्ही बघू शकता एक जण आहे जो पायाच्या साहाय्याने ते चाक फिरवत आहे. तुम्ही बघा आता हाताच्या साहाय्याने आता फिरवत आहे ते चाक. म्हणजे चाक फिरवलं की म्हणजे समोर जी पहार आहे ती समोर जाते.